मिरजेतील स्टेशन रोडवर असलेल्या 2 हॉटेल व्यावसायिकांमध्ये वाद होऊन हॉटेल अफगानी दरबार एका गँगने फोडून हॉटेलचा चक्काचूर केलाय। काही दिवसांपासून 2 हॉटेल व्यावसायिकांमध्ये वाद सुरू होता। 2 गटांना गुन्हेगारीची किनार आहे, त्यामुळे हा हल्ला झालाय। एका हॉटेलच्या समोरच दुसरं हॉटेल अफगान दरबार झाल्याने 2 हॉटेल व्यावसायिकांमध्ये वाद सुरू होता। ग्राहकांचा ओढा नवीन हॉटेल असल्याने एकमेकांकडे बघून घेण्याची भाषा ही सुरू होती। त्याचं पर्यावसन आज अफगानी दरबार हे एका गँगने फोडून चक्काचूर केले, तसेच काहींना मारहाण केली आहे। यामध्ये 4 जण जखमी झाले। 2 गटातील हॉटेल व्यावसायिक आणि वर्चस्व यातून हा प्रकार घडलाय। एक प्रकारे व्यवसायातून खुन्नस निर्माण झाली असून एकमेकांचे ग्राहक ओढण्याचे प्रकार, त्याचा परिणाम या व्यवसायावर होत असल्याने 2 गट एकमेकांना भिडण्याचेही प्रकार घडलेत। एका गटाने हॉटेल अफगानी दरबारावर हल्ला चढवून हॉटेलचा चक्काचूर केलाय। 2 ग्रुप आता एकमेकांना बघून घेण्याची भाषा करत होते, त्याचाच प्रत्यय म्हणजे हॉटेलवर झालेला हल्ला आहे। तोडफोड सुरू असताना बघ्यांची मोठी गर्दी झाली होती। हॉटेलमध्ये खुर्ची, उंची वस्तूंची तोडफोड करण्यात आली। रात्री उशिरापर्यंत पोलिसांमध्ये चौकशी सुरू होती। जुलै महिन्यात कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे महापालिका क्षेत्रातील 600 कुटुंब पूरबाधित झाली। यांना शासनाकडून भरपाई दिली आहे, मात्र प्रशासनाने पूरग्रस्तांच्या खात्यावर पैसे वर्ग केले नसल्याने भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्तांनी कर्नाळ रोडवरील शिवशंभू चौकात रास्ता रोको आंदोलन केलं। अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती। प्रशासनाने तात्काळ पूरग्रस्तांच्या खात्यावर पैसे जमा न केल्यास प्रशासकीय कामकाज होऊ देणार नाही, असा इशारा स्वाती शिंदे यांनी दिलाय। 2 महिन्यांपूर्वी कृष्णा नदीच्या पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे नदीचे पाणी अनेक भागांमध्ये शिरलं। महापालिका क्षेत्रातील सुमारे 600 कुटुंब बाधित झाली होती। ज्या परिसरामध्ये पाणी शिरले त्या परिसरातील नागरिकांचं प्रशासनाच्या वतीने स्थलांतर करण्यात आलं। जवळपास 8 दिवस पूरग्रस्त बाहेर होते। हे गरीब कुटुंबातील आहेत। अशा पूरग्रस्त नागरिकांना शासनाने मदत जाहीर केली। सांगलीतील पूरग्रस्तांना ही मदत मिळणार आहे। सर्वे देखील झाला असून यादी तयार झाली आहे, परंतु 1.5 महिना झाला तरी पूरग्रस्तांच्या खात्यावर पैसे जमा न झाल्याने भाजपाच्या स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवशंभू चौकात चक्काजाम केला। पूरग्रस्त गोरगरीब नागरिकांनी आपल्या खात्यात पैसे वर्ग झालेच पाहिजेत यासाठी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली। सांगलीकरांच्या प्रवासासाठी मोठा गाजावाजा सुरू केलेल्या कोल्हापूर पुणे वंदे भारत ट्रेनला आज सांगलीकरांचा प्रतिसाद कमी मिळतोय। गुरुवारी ही ट्रेन 276 रिकाम्या सीटसह धावल्याने सांगलीकरांचा वंदे भारतचा रस संपल्याचं चित्र आहे। भविष्यात तिकीट विक्री न झाल्यास ही गाडी बंद होण्याची शक्यता आहे। सांगलीतून वंदे भारत ट्रेनची मागणी केली जात होती। यासाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नेत्यांनी प्रयत्न देखील केले होते। प्रथम हुबळी पुणे ही वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची घोषणा झाली। त्यानंतर कोल्हापूरच्या नेत्यांनी कोल्हापुरातील ट्रेन सुरू करण्याचा आग्रह केला। त्यानंतर कोल्हापूर पुणे ही वंदे भारत ट्रेन आठवड्यातून 3 दिवस तर हुबळी पुणे ही ट्रेन आठवड्यातून 3 दिवस धावू लागली होती। दिनांक 16 सप्टेंबरला कोल्हापूर पुणे ही वंदे भारत ट्रेन सुरू झाली। ट्रेनचं सांगलीकरांनी मोठ्या थाटात स्वागत केलं। प्रवाशांनी पहिल्या दिवशी या ट्रेनचं रेकॉर्ड ब्रेक तिकीट विक्री झाली। सांगलीतून सुमारे 175 प्रवाशांनी पुण्याला प्रवास केला। त्यानंतर काही दिवस ट्रेनला चांगला प्रतिसाद मिळालाय, मात्र नंतर या गाडीचा प्रतिसाद कमी मिळत असल्याचं दिसतंय। गुरुवारी सांगलीतून केवळ 36 प्रवाशांनी प्रवास केला, तर कोल्हापूरमधून 160, मिरजेतून 49 आणि किर्लोस्करवाडीहून 7, कराड 20 तर सातारा रेल्वे स्टेशनमधून केवळ 9 प्रवाशांनी प्रवास केलाय। ट्रेनमध्ये तब्बल 276 सीट रिकाम्या होत्या। कोल्हापूरहून शाळेची सहल ग्रुप जात आहेत, त्यामुळे कोल्हापूरची तिकीट विक्री सरासरी 150 ते 180 होते, मात्र सांगलीत प्रवाशांचा रस कमी होताना दिसतोय। तासगाव तालुक्यातील बलगवडे येथील माजी सैनिक गणपतराव धोंडीराम शिंदे यांचा राहत्या घरी रात्री 10च्या सुमारास निर्घृण हत्या करण्यात आली। रक्ताच्या थारोळ्या ते राहत्या घरी पडल्याचं स्थानिक लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर बलगवडे ते डोरली गावात खळबळ उडाली। खुनानंतर हल्लेखोर शिंदे याची 4 चाकी घेऊन ते पसार झालेत। या प्रकरणी संशयित वैष्णव शिंदे पाटील याचा शोध पोलीस घेत आहेत। शिंदे हे बुधवारी सायंकाळी गावातील एका धाब्यावर संशयित तरुणासोबत गेले होते। तेथे दोघांच्या मध्ये वाद झाला होता। त्यानंतर ते शिंदे यांच्या घरी आल्यानंतर वाद झाला असावा आणि त्या रागाच्या भरात त्यांनी शिंदे याची हत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय। खून केल्यानंतर शिंदे यांची 4 चाकी गाडी घेऊन तो पसार झाल्याची शक्यता आहे। शिंदे हे नवीन डोरली बस स्थानकानजीक एकटेच वास्तव्यास होते। एक मुलगा CRPF मध्ये तर दुसरा पुणे येथे इंजिनियर आहे। पत्नी मयत आहे, त्यामुळे शिंदे हे एकटेच राहत होते। बलगवडे येथील वैष्णव शिंदे पाटील या तरुणावर पोलिसांचा संशय आहे, पण गुरुवार सकाळपासून तो पोलिसांच्या हाती लागला नाही। तो शिंदे याची गाडी घेऊन पसार झाल्याने पोलीस गाडीचा शोध घेत आहेत। त्याच्या शोधात पोलिसांचे पथके रवाना केली आहेत। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या टीमने घटनास्थळी भेट दिली आहे।
जत दुय्यम बाजार आवारामध्ये डाळिंब आणि बेदाण्यासाठी नवीन शीतगृह उभारण्यात येईल, तर इतर बाजार समितीच्या उपवारामध्ये पायाभूत सुविधा भक्कम करण्यात येणार असल्याची घोषणा सभापती सुजय शिंदे यांनी बाजार समितीच्या झालेल्या वार्षिक सभेत केली आहे. अंतर्गत रस्त्यांसह शेतकऱ्यांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. वारणा मंगल कार्यालयात सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची 13वी वार्षिक सभा सभापती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभापती शिंदे म्हणाले, शेतकरी कच्ची हळद विक्री करत आहेत तर गुराळावर विक्री करत आहेत, मात्र यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होते, ते त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहोत. बाजार समितीकडे शेतीमालाची आवक वाढावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्य बाजार समिती आवारासह उपबाजार समिती आणि दुय्यम बाजार आवार या ठिकाणी रस्ते डांबरीकरण यासह इतर सुविधांची कामे लवकरच सुरू करण्याचा प्रयत्न आहे. सावळी येथे बेदाणा विक्री हॉल उभारणार असून जर तिथे शेतकऱ्यांसाठी शीतगृह अशी उत्तम सुमारे 7 कोटी रुपयांची कामे उभारणार असल्याची घोषणा शिंदे यांनी केली. जतला डाळिंब हॉल, व्यापारी गाळे, शेतकरी व्यापाऱ्यांसाठी शौचालयासारख्या मूलभूत सुविधा दिल्या जाणार आहेत. सांगलीत आवारातील रस्ते, कंपाऊंड, संरक्षण तसेच सीसीटीव्ही आदी सुविधा देऊन चांगला आणि संरक्षित व्यापार व्हावा यासाठी बळ दिलं जाईल असंही शिंदे यांनी सांगितलं. केंद्र आणि राज्य सरकारकडे असलेल्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली, तसेच शासनाच्या खासगीकरणाच्या धोरणाचा कर्मचाऱ्यांनी निषेध केलाय. अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ आणि राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आंदोलन करण्यात आले. शासकीय नोकऱ्यांमधील कंत्राटीकरण आणि खासगीकरण धोरण शासनाने त्वरित रद्द करून 10 वर्ष सलग सेवा करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत घेणं गरजेचं आहे. 1981च्या शासन निर्णयानुसार सेवानिवृत्तीनंतर चतुर्थ श्रेणी कर्मचारी एका पाल्यास शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे. अनुकंपा तत्वावरील भरती विनाअट झाली पाहिजे. लिपिक आणि इतर संवर्गातील कर्मचाऱ्यांची वेतन त्रुटी दूर करा. शिपाई आणि वाहन चालकांची पदे त्वरित भरावीत. रिक्त पदे तात्काळ भरण्यासह सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष करण्याच्या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. या आंदोलनात पुणे विभागीय सचिव PN काळे, जिल्हाध्यक्ष JK महाडिक, DG मुलानी, SH सूर्यवंशी, संजय भंडमाने, गणेश धुमाळ, रवी अर्जुने, मिलिंद हारगे, दीपक संदीप सकट, राहुल नाझरे, ओंकार कांबळे, बापू यादव, जुबेर बागवान, शीतल ढबू, प्रदीप पाटील, संतोष मदने, बंडू कोळी आदी जण सहभागी झाले. माधवनगर येथील विश्वभारती हॉटेल समोर स्वतःजवळ कोणताही परवाना नसताना देशी बनावटीचा पिस्टल घेऊन फिरणाऱ्या तरुणावर कारवाई करण्यात आली आहे. या तरुणाकडून 1 पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसे असा 50,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. अक्षय श्रीकांत पाटोळे असं कारवाई केलेल्या तरुणाचं नाव आहे. संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखेने बुधवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सदरची कारवाई केली आहे. संजयनगर परिसरात गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढत असल्याने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या संशयितांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलिसांनी दिले होते. त्यानुसार संजयनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी दीपक गायकवाड हे माधवनगर परिसरात सायंकाळी पेट्रोलिंग करत होते. यावेळी माधवनगर येथील हॉटेल विश्वभारती समोर अक्षय पाटोळे हा संशयितरित्या उभा असलेला दिसला. त्याच्यावर संशय आल्याने त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या कमरेला 1 देशी बनावटीचं पिस्टल मिळालं. या पिस्टलच्या परवान्याबाबत चौकशी केली असता त्याच्याकडे परवाना नसल्याचं निष्पन्न झालंय. यानंतर त्याच्याकडून 1 देशी बनावटीचं पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त करून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पारधी समाजासाठी असणाऱ्या योजनांची तळागाळापर्यंत अंमलबजावणी झाली नाही. या योजना कुठे राबवल्या, याचा निधी गेला कुठे, त्याची चौकशी करण्यासह जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजाच्या पुनर्वसनासाठी दलित महासंघाने मोर्चा काढलाय. संतप्त समाजाच्या लोकांनी यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. शासन स्तरावर पारधी समाजाच्या विकास आणि उन्नतीसाठी दलित महासंघाने राज्याध्यक्ष सुधाकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन दिले. विश्रामबागपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. पारध्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या कारणावरून संतप्त पारध्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांना त्यांनी रोखलं. त्यामुळे या ठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता. जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजाचं सर्वार्थाने संपूर्ण पुनर्वसन करण्यात यावं. काही कुटुंबांचं पुनर्वसन झालेलं नाही. त्यांचं 1 गाव 1 पारधी या शासनाच्या धोरणानुसार शासकीय जागेमध्ये तात्काळ पुनर्वसन करावं. पारध्यांना घरकुल आणि इतर सेवा योजनांचा लाभ देण्यात यावा. काही गावात पूर्वग्रह दूषितपणे पारधी कुटुंबांना हकलण्याचे प्रकार घडले आहेत. त्या गावातील संबंधित ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, उपसरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यांसह अन्य मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांची पूर्तता न झाल्यास दलित महासंघ आणि आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलेला आहे.
सांगली महापालिका क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक 18 मधील आकाशवाणीच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या सुभाषनगरमधील कृष्णा कॉलनीमध्ये गेल्या 15 ते 20 दिवसांपासून अळ्या मिश्रित पाण्याचा पुरवठा होत असल्याने इथल्या स्थानिक नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। सदर दूषित पाणी पुरवठा होत असल्याने इथल्या नागरिकांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी सदर पाण्याची चाचणी करून पाणी दूषित असल्याचं सांगितले, परंतु त्यानंतर यावर कोणतीही ठोस उपाययोजना झाली नसल्याने स्थानिक नागरिक आक्रमक झालेत। त्यांनी आपल्या व्यथा लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांच्याकडे मांडल्यानंतर मनोज भिसे यांनी या ठिकाणी जाऊन चौकशी करून संबंधित पाणी पुरवठा अधिकारी अभियंता चिदानंद कुर्णे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून याबाबत कल्पना दिली। दरम्यान या दूषित पाणी पुरवठ्याबाबत योग्य ती उपाययोजना न झाल्यास हे दूषित पाणी संबंधित अधिकाऱ्यांना पाजण्याचा इशारा इथल्या स्थानिक रहिवाशांसह लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिलाय।